So subphylum Vertebrata includes, बघा आतापर्यंतचे काही फायलम आपल्याला अननोन होते, काही ऑर्गॅनिझम आपल्याला अननोन होते, त्यामुळे आपल्याला एवढे कॅरेक्टरिस्टिक सांगता येत नव्हते. पण व्हर्टिब्राटामध्ये आपण इन्क्लूड होतो, सो आपलेच कॅरेक्टरिस्टिक या ठिकाणी आपल्याला सांगायचे. सो मला वाटतं हा इथून पुढचे फायलम फक्त सायक्लोस्टोमाटा थोडासा अवघड जाईल, बाकी बऱ्यापैकी तुम्हाला इझी जातील. आणि मी अजून एक तुम्हाला होमवर्क सांगितलं होतं काय, की तुम्ही जे काही चार्ट तयार केलेला आहे नॉन कॉर्डेटचा, तर त्याचा जो फोटो आहे तो मला सेंड करायचा आहे त्या चार्टचा. त्याच्यावरती आपल्याला टेस्ट घ्यायची आहे, तुमची किती प्रिपरेशन झाली, किती एक्झाम्पल लर्न झाले हे मला चेक करायचं आहे. सो तो चार्ट अजून तरी मला कोणीही सेंड केलेला नाही. ओके, सो सबफायलम व्हर्टिब्रेटा. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, मेंबर्स ऑफ सबफायलम व्हर्टिब्रेटा possess notochord in embryonic stage. ठीक आहे, व्हर्टिब्रेटामध्ये जे काही ऑर्गॅनिझम आहेत यांच्याकडे एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतं. पण हेच ऑर्गॅनिझम जेव्हा अडल्टमध्ये मॅच्युअर होतात, डेव्हलप होतात, तेव्हा यांचा नोटोकॉर्ड जो आहे तो कार्टिलॅजिनस किंवा बोनी वर्टेब्रल कॉलमनी रिप्लेस केला जातो. सो दे possess vertebrata possess notochord during embryonic period, and the notochord is replaced. Then notochord is replaced by cartilaginous or bony vertebral column. ठीक आहे, यांचा नोटोकॉर्ड जो आहे एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये व्हर्टिब्रेटाकडे नोटोकॉर्ड आहे, पण यांचा नोटोकॉर्ड अडल्ट स्टेजमध्ये रिप्लेस होतो आणि त्याऐवजी व्हर्टेब्रल कॉलम डेव्हलप होतो. सो हा जो व्हर्टेब्रल कॉलम आहे हा कार्टिलॅजिनस असू शकतो किंवा बोनी असू शकतो. ठीक आहे, सगळ्यांना बोन्स माहिती आहेत त्यामुळे बोनी कळत असेल. कार्टिलेज हा कनेक्टिव्ह टिश्यूचा एक टाईप आहे, तुम्हाला 9th मध्ये थोडंफार झालेलं आहे, पण याची डिटेल पुन्हा यावर्षी टिश्यूजमध्ये तुम्ही डिटेल पुन्हा स्टडी करणार आहात. सो कार्टिलेज हा एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे, एवढं फक्त आता लक्षात घ्या. आपला जो एक्सटर्नल इयर आहे या इयरमध्ये सुद्धा कार्टिलेज आहे. सो तुम्हाला लक्षात येईल त्याच्यावरून की कार्टिलेज जो आहे तो शेप देण्याचं काम करणार आहे, सपोर्ट करणार आहे, फक्त तो बोन एवढा रिजिड नाही आहे. म्हणजे आपल्या इयरला फ्लेक्झिबिलिटी आहे, आपण फोल्ड करू शकतो, इयर सोडला की रिटर्न ओरिजिनल प्लेसला जाणार आहे, एवढी फ्लेक्झिबिलिटी बोनमध्ये नसते. सो तसं जे शेप देणारं बऱ्यापैकी थोडंसं सॉलिड स्ट्रक्चर जे आहे इट इज कार्टिलेज, आणि जे एकदम हार्ड स्ट्रक्चर इट इज बोनी. सो व्हर्टेब्रल कॉलम कार्टिलेजिनस किंवा बोनी असू शकतो. नेक्स्ट, या स्टेटमेंटवरती क्वेश्चन विचारला जातो, थस ऑल vertebrates are chordate but all chordates are not vertebrate. कोणाला सांगता येईल का या स्टेटमेंटचं मीनिंग काय आहे? अशा टाइपचे स्टेटमेंट तुम्हाला 11th मध्ये 1-2 लेसनमध्ये रिपीट होतील, तिथं ते स्टेटमेंट लक्षात ठेवायचं, याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. सो ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टिब्रेट. कॅन यू एक्सप्लेन की याचं मीनिंग काय होतं? सगळे वर्टिब्रेट्स हे कॉर्डेट आहेत, पण सगळे कॉर्डेट्स हे वर्टिब्रेट नाही आहेत. याचा अर्थ काय? तुम्हाला काय समजतं या स्टेटमेंट बघून मला सांगा. जर नाही समजलं तर मी सांगते. Chordates have vertebral column but all vertebrates have notochord but all chordates don't have. Very good. ऋतुजाने करेक्ट सांगितलेले. शशांक, all chordates don't have vertebral column but all vertebrates have
येस, शशांकने सुद्धा करेक्ट सांगितलेले, दोघांचंही एक्सप्लेनेशन करेक्ट आहे. सो तुमच्या लक्षात आलं का इतरांच्या? बघा, ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट. सगळ्या व्हर्टिब्रेट्सना कॉर्डेट आपण म्हणू शकतो, कारण त्यांच्याकडे ॲटलिस्ट एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये का असेना काय आहे, त्यांच्याकडे नोटोकॉर्ड आहे. बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट. सगळ्या कॉर्डेटकडे व्हर्टेब्रल कॉलम आहे का? कॉर्डेटमध्ये फक्त काही व्हर्टिब्रेट येत नाही, युरोकॉर्डेट पण येतात, सेफॅलोकॉर्डेट सुद्धा येतात. युरोकॉर्डेट आणि सेफॅलोकॉर्डेट या दोघांकडे नोटोकॉर्ड आहे. व्हर्टेब्रल कॉलम आहे का? नाहीये, त्या दोघांकडे व्हर्टेब्रल कॉलम नाही. व्हर्टेब्रल कॉलम असेल तरच आपण व्हर्टिब्रेट्स म्हणणार आहोत. ओके, सो सगळेच कॉर्डेट व्हर्टिब्रेट नाहीयेत. युरोकॉर्डेट, सेफॅलोकॉर्डेट हे काही व्हर्टिब्रेट नाही, पण सगळे व्हर्टिब्रेट हे कॉर्डेट्स आहेत. कसं काय? तर सगळ्या व्हर्टिब्रेट्सकडे एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये का असेना काय प्रेझेंट असतो? नोटोकॉर्ड. हे 3 स्टेटमेंट कितीही फिरवून विचारले जाऊ शकतात याच्यावरती क्वेश्चन. हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन एम्ब्रियोनिक स्टेज इन केस ऑफ दी. बघा, नोटोकॉर्ड जो आहे तो एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये प्रेझेंट असतो. बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की व्हर्टिब्रेट्सकडे व्हर्टेब्रल कॉलम आहे, त्यांच्याकडे नोटोकॉर्डच नाहीये. असं होत नाही. ॲटलिस्ट लाईफच्या थोड्या स्टेजमध्ये का असेना नोटोकॉर्ड आहे, म्हणून व्हर्टिब्रेट्सना आपण कॉर्डेट म्हणू शकतो, पण सगळेच कॉर्डेट व्हर्टिब्रेट नाही. नेक्स्ट हा पॉईंट बघा, दे हॅव व्हेंट्रल मस्क्युलर हार्ट. बघा, मी म्हटलं आपले कॅरेक्टर सांगायचे. आपल्याकडे हार्ट आहे, आपला हार्ट व्हेंट्रल साईडला म्हणजे पुढच्या बाजूला आहे. नेक्स्ट ते मस्क्युलर आहे, मसल्स पासून बनलेले आहे. आणि हे जे हार्ट आहे त्याच्यामध्ये चेंबर्स किती असू शकतात? बघा, मस्क्युलर हार्ट विथ 2, 3 और 4 चेंबर्स. ठीक आहे, तुम्ही पुढे कॅरेक्टरिस्टिक मध्ये लक्षात ठेवालच, पण आता सांगते, पायसेस किंवा फिश त्यांचा हार्ट 2 चेंबर असतात, 2च चेंबर असतात हार्टमध्ये. ॲम्फिबिया आणि रेप्टिलिया यांचं जे हार्ट आहे ते 3 चेंबर असतात. आणि एव्स आणि मॅमेलिया यांचं हार्ट 4 चेंबर असतं. सो व्हर्टिब्रेट्समध्ये कोणाचं हार्ट 2 चेंबर आहे, कोणाचं 3 तर कोणाचं 4 चेंबर हार्ट यांच्याकडे प्रेझेंट आहे. नेक्स्ट बघा, किडनी फॉर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. आपल्याकडे एक्सक्रीशन आणि ऑस्मोरेग्युलेशनसाठी काय आहे? किडनी. फॉर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. किती काळजीपूर्वक तुम्ही रीडिंग करता ते पण मॅटर करतं. किडनीचे 2 फंक्शन इथं सांगितले, एक्सक्रीशन, ऑस्मोरेग्युलेशन. दोन्ही म्हणजे सेम नाही. एक्सक्रीशन म्हणजे अनवॉन्टेड, अनडायजेस्टेड आहे. मेटाबॉलिक टॉक्सिक वेस्ट बॉडीच्या बाहेर रिमूव्ह करणं, याला म्हणायचं एक्सक्रीशन. आणि ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे ब्लडमध्ये ऑस्मोटिक बॅलन्स मेंटेन करणं, सॉल्टचा बॅलन्स मेंटेन करणं, त्याला ऑस्मोरेग्युलेशन असं बोललं जातं. सो किडनी हा बोथ फंक्शन, एक्सक्रीशन ॲज वेल ॲज ऑस्मोरेग्युलेशन, दोन्ही काम किडनी करणार आहे. नेक्स्ट, दे हॅव पेअर्ड ॲपेंडेजेस. पेअर्ड ॲपेंडेजेस. So see, appendages mainly help in locomotion or movement. So these paired appendages, it can be fin or wings or legs. So असे paired appendages जे आहेत ते यांच्याकडे प्रेझेंट असतात, जे त्यांना लोकोमोशन मध्ये, मूवमेंट मध्ये हेल्प करतात. ओके, सो दिस इज अबाउट दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हर्टिब्रेटा. सो सब फायलम व्हर्टिब्रेटाचे कॅरेक्टरिस्टिक समजल्या का? बघा, व्हर्टिब्रेटामध्ये आपण पुढे 2 डिव्हिजन केले, अग्नाथ आणि ग्नाथोस्टोमाटा. आणि अग्नाथामध्ये सायक्लोस्टोमाटा हा क्लास येतो. सो आता आपण डायरेक्ट सायक्लोस्टोमाटाचे कॅरेक्टरिस्टिक स्टडी करणार आहोत. सो व्हर्टिब्रेटा पुन्हा एकदा बघा, पोजेस नोटोकॉर्ड इन एम्ब्रियोनिक स्टेज. In adult, notochord is replaced by either cartilaginous or bony vertebral column. Next statement, all vertebrates are chordate, but all chordates are not vertebrate. Next, they possess heart, which is ventral and muscular. Ventral side ला पुढच्या बाजूला आहे muscular, muscles पासून बनलेला हार्ट आहे. आणि या हार्ट मध्ये 2 चेंबर असू शकतात, काही मध्ये 3 चेंबर आहे, काही मध्ये 4 चेंबर हार्ट सुद्धा आहे. किडनी फॉर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. यांच्याकडे किडनी आहे ज्या त्यांना एक्सक्रीशन, ऑस्मोरेग्युलेशन मध्ये हेल्प करतात. आणि पेअर्ड ॲपेंडेजेस. पेअर्ड ॲपेंडेजेस म्हणजे आपल्याकडे पायांची जोडी आहे, तसे बाकीचे काऊ बफेलो हे ॲनिमल बघा तर 2 जोड्या असतात पायांच्या. सो असे पेअर्ड ॲपेंडेजेस असतात जे त्यांना लोकोमोशनला हेल्प करतात. सो फिश असेल तर फिन असतील, बर्ड्स असतील तर विंग्स असतात, लेग्स सुद्धा असतात. आणि बाकीच्या सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये लेग्स प्रेझेंट आहेत. सो दीज आर दी कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हर्टिब्रेटा. सगळ्यांनी लिहिले का मला सांगा पटकन. व्हर्टिब्रेटाचे कॅरेक्टरिस्टिक कंप्लीट झाले.
रायटिंग कंप्लीट झालं की मला सांगा. ओके, एकच मिनिट. ओके, आय थिंक रायटिंग कंप्लीट झालेलं असेल. आता आपण नेक्स्ट सायक्लोस्टोमाटाचे कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. सायक्लोस्टोमाटामध्ये बघा कॅरेक्टरिस्टिक जे आहेत ते हे पण थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील, कारण हे पण ऑर्गॅनिझम आपण बघितलेले नाही आहेत, पण लक्षात राहण्यासारखे आहेत कॅरेक्टरिस्टिक. सो बघा नेक्स्ट सायक्लोस्टोमाटा. अग्नाथमध्ये येणारा हा एक क्लास आहे सायक्लोस्टोमाटा. सो सायक्लोस्टोमाटाचं मीनिंग मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा बघा, सायक्लो मीन्स सर्क्युलर अँड स्टोमाटा मीन्स माउथ. यांचं माउथ जे आहे ते सर्क्युलर माउथ असतं या टाईपचं. ओके, सो सर्क्युलर माउथ यांच्याकडे प्रेझेंट आहे. नेक्स्ट, ऑल लिव्हिंग मेंबर्स ऑफ क्लास. नीट केअरफुली वाचायचं. ऑल लिव्हिंग मेंबर, जेवढे जिवंत मेंबर आहेत सायक्लोस्टोमाटाचे, जे काही एक्सटिंक्ट सुद्धा झालेले, ऑल लिव्हिंग मेंबर्स ऑफ सायक्लोस्टोमाटा आर एक्टोपॅरासाइट. ऑन सम फिशेस. ठीक आहे, आता तुम्हाला नीट पॉइंट ऑफ व्ह्यू जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करता तेव्हा तुम्हाला काय लक्षात ठेवायचं असतं, तर काही ठिकाणी एक्सेप्शन दिलेले असतात की हे कॅरेक्टर या सगळ्यांकडे आहे, फक्त यांच्याकडे नाही. सो जे एक्सेप्शन आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. किंवा असं दिलेलं आहे की या फाईलमधल्या सगळ्या मेंबरकडे हे कॅरेक्टर आहेच. सो असे काही थोडेफारच कॅरेक्टर असतात जे सगळ्या मेंबरकडे प्रेझेंट असतात, ते कॅरेक्टर एक तुम्हाला लक्षात ठेवायला हवे. सो या ठिकाणी सगळे लिव्हिंग मेंबर सायक्लोस्टोमाटाचे आता जेवढे लिव्हिंग मेंबर आहेत हे सगळे मेंबर एक्टोपॅरासाइट आहेत. सो या पॉईंटवरती क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो नीटला की सायक्लोस्टोमाटाचे मेंबर जे आहेत ते एक्टोपॅरासाइट आहेत. आता ऐकताना हे इझी वाटतं, पण सगळा सिलेबस झाल्यानंतर हा एक पॉईंट तेवढंसं लक्षात राहत नाही, तिथं खूप कन्फ्युजन होतं. तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेल्या असतात. सो तुम्हाला एनी हाऊ ट्रिक तयार करून किंवा कुठल्याही कंडिशनमध्ये हे लक्षात ठेवायचं. ऑल मेंबर्स ऑफ सायक्लोस्टोमाटा आर एक्टोपॅरासाइट. हां, हे मिनिंग कळलं का? एक्टो म्हणजे बाहेरून आणि पॅरासाइट म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती राहून न्यूट्रिएंट घेणं. फॉर एक्झाम्पल टिक असेल, टिक डॉगच्या वगैरे किंवा काऊ बफेलोच्या नेकवरती आपल्याला टिक पाहायला मिळतात आणि बाहेरून ते ब्लड सक करतात. लीच आपल्याला माहिती आहे, हा सुद्धा एक्टोपॅरासाइट आहे. लाईस असतात डोक्यामध्ये, तर ते लाईस सुद्धा बाहेरून ब्लड सक करतात. सो ऑल दीज आर दी एक्टोपॅरासाइट. बाहेरून जर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधून न्यूट्रिएंट घेत असतील तर यांना एक्टोपॅरासाइट म्हणायचं. सायक्लोस्टोमाटा सुद्धा एक्टोपॅरासाइट आहे आणि कोणावरती? फिशवरती. ते फिशच्या बॉडीमधून ब्लड सक करत असतात. ओके, नेक्स्ट बघा, they have elongated body bearing 6 to 15 pairs of gill slits. They have 6 to 15 pairs of gill slits. मी कारण बहुतेक सांगितलं होतं या पॉईंटवरती नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. तुम्ही म्हणाले एवढ्याच्या मुलीवरती, पण क्वेश्चन विचारताना हे 6 to 15 पेअर्स हे विचारलं जाऊ शकतं किंवा खाली दिलेल्या स्टेटमेंटपैकी कोणतं स्टेटमेंट इनकरेक्ट आहे, कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे, याही टाईपचे क्वेश्चन असतात. सो जेव्हा स्टेटमेंट दिले जातात ॲज इट इज एनसीईआरटीमधून स्टेटमेंट घेतले जातात, सो तेव्हा या टाईपच्या स्टेटमेंटमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. कारण आपण पुढे फिशमध्ये पण गिल्स पाहणार आहोत. तिथंही दोन टाईप आहेत, ऑस्टिक थाईस आणि कॉन्ड्रिक थाईस. दोघांमध्येही गिल्सचा नंबर वेगळा आहे आणि इथं सायक्लोस्टोमाटामध्ये सुद्धा गिल्सचा नंबर दिलेला आहे. सो हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सायक्लोस्टोमाटा हॅव 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लीट. कमीत कमी 6 ते 15 गिल स्लीटच्या पेअर इथे प्रेझेंट असतात फॉर रेस्पिरेशन. नेक्स्ट हे गिल्स जे आहेत त्यांना रेस्पिरेशनमध्ये हेल्प करणार आहे.
विदाउट जॉ, हे जॉ नाहीये. ठीक आहे, सर्क्युलर माउथ आहे आपण आधीच बघितलं. सकिंग सर्क्युलर माउथ विदाउट जॉ. सो माउथ मध्ये जॉज नाहीये म्हणून तर तो अग्नाथामध्ये इन्क्लूड होतो. सर्क्युलर माउथ आहे म्हणूनच यांना आपण सायक्लोस्टोमाटा म्हणतो. आणि सकिंग आधीच आपण बघितलं हे एक्टो पॅरासाइट आहे आणि यांना सकर्स असतात त्यांच्या माउथ मध्ये, म्हणजे असे टोकदार चुसक असतात. सो ते जे टोकदार त्यांच्या माउथ मध्ये स्ट्रक्चर असतं पेरिफेरीला, तर हे एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती जेव्हा ते अटॅच होतात ते स्ट्रक्चर त्या नख्यांसारख्या आतमध्ये इन्सर्ट करतात बॉडीमध्ये आणि ब्लड सक करून घेतात. सो यांचं सकिंग सर्क्युलर माउथ आहे आणि या माउथमध्ये जॉज नाही आहेत. हे यांचं स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आहे. नेक्स्ट, देअर बॉडी इज डिव्हाइड ऑफ स्केल अँड पेअर्ड फिन. ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेन की हे फिशशी कम्पेअर केलं जातं. ओके, सो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की फिशच्या बॉडीवरती स्केल्स असतात. पुढे ॲम्फिबियनला स्केल्स नाही आहेत, पुन्हा रेप्टाइल्सना स्केल्स असतात. सो कुठे कुठे स्केल्स आहेत कुठे नाही आहेत ह्या पॉईंटवरती सुद्धा प्रश्न असतो. सो सायक्लोस्टोमाटामध्ये डिव्हाइड ऑफ म्हणजे नसणं, काय नाही आहे यांच्याकडे, स्केल्स नाही आहेत आणि अजून काय नाही आहे, पेअर्ड फिन. मग आता हे स्विमिंग कसं करणार? फिन्स असतात पण ते पेअर नाही आहेत, म्हणजे जसं की आपल्याकडे जोड आहेत, हाताची जोडी आहे, पायांची जोडी आहे, त्या पद्धतीनं यांच्याकडे फिन असतील बॉडीवरती, पण इकडे एका बाजूला जर फिन असेल तर तो एकाच बाजूला, दुसऱ्या बाजूला त्याची जी दुसरी पेअर असते पाहिजे ती असत नाही. सिंगल सिंगल फिन असतात आणि बॉडीवरती स्केल्स नसतात. सो देअर बॉडी इज डिव्हाइड ऑफ स्केल अँड पेअर्ड फिन. नेक्स्ट, क्रॅनियम अँड व्हर्टेब्रल कॉलम आर कार्टिलॅजिनस. क्रॅनियम अँड vertebral column are cartilaginous. ठीक आहे, क्रॅनियम माहिती आहे तुम्हाला? क्रॅनियम कशाला म्हणायचं सांगा बरं, क्रॅनियम कशाला म्हणतात? क्रॅनियम कशाला म्हणायचा? आउटर कवरिंग ऑफ हेड. ओके, सो ब्रेन बॉक्स, ब्रेनच्या वरती जे कवरिंग आहे, येस, तर ब्रेनच्या वरती जे प्रोटेक्टिव्ह बोनी कवरिंग आहे त्याला आपण क्रॅनियम म्हणणार, स्कल सुद्धा म्हटलं जातं. सो यांच्याकडे पण क्रॅनियम आहे. हे व्हर्टिब्रेटाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. व्हर्टिब्रेटामध्ये आपण बघितलेलं, तर हे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक आहे की यांच्याकडे ब्रेन बॉक्स असतं आणि व्हर्टिब्रल कॉलम सुद्धा व्हर्टिब्रेटामध्ये डेव्हलप होतो. ह्यांचं कॅरेक्टरिस्टिक आहे. पण इथं तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी कार्टिलॅजिनस असू शकतात किंवा बोनी असू शकतात. तर या ठिकाणी सायक्लोस्टोमाटामध्ये क्रॅनियम म्हणजे ब्रेन बॉक्स आणि व्हर्टेब्रल कॉलम हे कार्टिलॅजिनस आहे, बोनी नाही आहे, कार्टिलेज पासून बनलेलं आहे. नेक्स्ट बघा, सर्क्युलेशन इज क्लोज टाईप. सर्क्युलेशन जे आहे हे क्लोज टाईपचं सर्क्युलेशन आहे, म्हणजे यांच्याकडे ब्लड व्हेसल्स जे आहेत या डेव्हलप झालेले असतात. नेक्स्ट बघा, यांच्याकडे स्टमक नाहीये. Stomach is absent in their digestive system. ठीक आहे, आता एक इम्पॉर्टंट फीचर राहिलेलं आहे. आधी हे सगळे नोट करा सगळ्यांनी. सायक्लोस्टोमाटा, सायक्लोमीन सर्क्युलर अँड स्टोमाटा मीन्स माउथ. ऑल मेंबर्स ऑफ सायक्लोस्टोमाटा आर एक्टोपॅरासाइट ऑन सम फिश. हे जे सगळे लिव्हिंग मेंबर आहेत हे सगळे एक्टोपॅरासाइट आहेत. फिशवरती ते ग्रो होतात, फिशच्या बॉडीला बाहेरून अटॅच होतात आणि न्यूट्रिएंट्स सक करतात. नेक्स्ट, त्यांच्याकडे 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लिट जे आहेत त्या प्रेझेंट असतात रेस्पिरेशनसाठी. त्यांचं माउथ सकिंग सर्क्युलर माउथ आहे विदाउट जॉज. त्या माउथमध्ये जॉज नसतात. बॉडी इज डिव्हाइड ऑफ स्केल अँड पेअर्ड फिन. त्यांच्या बॉडीवरती स्केल्स किंवा पेअर्ड फिन जे आहेत ते नाही आहेत. क्रॅनियम ऑफ व्हर्टेब्रल कॉलम आर कार्टिलॅजिनस. त्यांचा ब्रेन बॉक्स किंवा व्हर्टेब्रल कॉलम जो आहे तो कार्टिलॅजिनस असतो. सर्क्युलेशन क्लोज टाईपचा आहे आणि स्टमक यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये नाही आहे. स्टमक इज ॲबसेंट. सो दीज आर दी मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ सायक्लोस्टोमाटा. सो मी तुम्हाला आधीच म्हटलं की एक इम्पॉर्टंट फीचर राहिलेले हे नोट करून घ्या पहिल्यांदा.
कंप्लीट. हा फक्त स्टमक नाहीये, बाकी इंटेस्टाईन, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, माउथ आहे. आणि हे लक्षात घ्या की हे काय आहे, एक्टोपॅरासाइट आहे, म्हणजे दुसऱ्याच्या बॉडीमधलं ब्लड सक करणारे, डायजेस्टेड न्यूट्रिएंट ते डायरेक्ट सक करणारे, त्यांना तेवढं डायजेशनची गरज नाही. ठीक आहे. जे पॅरासाइट असतात शक्यतो त्यांना तेवढं डायजेशनची गरज पडत नाही, ते डायरेक्ट डायजेस्टेड न्यूट्रिएंट ॲब्झॉर्ब करत असतात. ठीक आहे. कंप्लीट झालं रायटिंग. येस. नाव सी नेक्स्ट. याचं एक मेन फीचर कुठलं राहिलं बघा, हे जे ऑर्गॅनिझम आहे मरीन ऑर्गॅनिझम आहे, एक्सक्लुझिव्हली मरीन वॉटरमध्ये पाहायला मिळतात. पण एका गोष्टीमुळे इथे एक्सक्लुझिव्हली मरीन हा शब्द बघा दिलेला नाहीये. काय झालेलं आहे बघा, सायक्लोस्टोमाटा आर मरीन, सायक्लोस्टोमाटा आर मरीन, मरीन वॉटरमध्ये राहतात. बट for spawning they migrate to fresh water. Fresh water. And after spawning they get died. काय बघा, सायक्लोस्टोमाटा खरं तर मरीन आहे. याआधी आपण एक्सक्लुझिव्हली मरीन मी खूप वेळा रिपीट केलं. टिनोफोरा आहे, त्यानंतर नेक्स्ट इकायनोडर्माटा आहे, हेमिकॉर्डेटा आहे, त्यानंतर याआधी आपण दोन सबफायलम पाहिले, युरोकॉर्डेटा आणि सेफेलोकॉर्डेटा, दोन्ही पण एक्सक्लुझिव्हली मरीन आहे. मग सायक्लोस्टोमाटा काय त्यांना हे पण मरीन ऑर्गॅनिझम आहे, पण तरी पण एक्सक्लुझिव्हली मरीन आहे. हे फीचर आपल्याला इथे दिलेलं नाहीये. का दिलेलं नाही, सायक्लोस्टोमाटा आर मरीन बट फॉर स्पॉनिंग दे मायग्रेट टू फ्रेश वॉटर. स्पॉनिंगसाठी ते फ्रेश वॉटरकडे मायग्रेट होतात, म्हणजे मरीन वॉटरमधून ते फ्रेश वॉटरमध्ये मूव्ह करतात स्पॉनिंगसाठी. स्पॉनिंग करणं म्हणजे काय करणं, तर एग ले करणं आणि ते एग हॅच करून त्याच्यामधून लार्वी रिलीज होणं, या प्रोसेसला स्पॉनिंग असं म्हटलं जातं. सो हे जे एग ले केले जातात तर ते मरीन वॉटरमध्ये करत नाहीये, ते स्पॉनिंगसाठी फ्रेश वॉटरमध्ये मायग्रेट करतात. आणि एकदा स्पॉनिंग झालं, एग ले झाला, लार्वी हॅच झाला की त्यांची डेथ होते, म्हणजे मदरची डेथ होणार आहे. आणि त्यानंतर हे स्पॉन करणं म्हणजे एग ले करणं आणि त्याच्यामधून लार्वी हॅच आउट करणं, त्याला हॅच करणं, तर याला म्हटलं जातं स्पॉनिंग. आणि एकदा स्पॉनिंग झालं की मदरची डेथ होणार आहे आणि एगमधून बाहेर पडलेला जो लार्वा आहे तो लार्वा पुन्हा मरीन वॉटरकडे मायग्रेट करणार आहे. सो सायक्लोस्टोमाटा आर मरीन बट फॉर स्पॉनिंग दे मायग्रेट टू फ्रेश वॉटर अँड आफ्टर स्पॉनिंग दे गेट डाय. स्पॉनिंग नंतर त्यांची डेथ त्या ठिकाणी होते. त्यानंतर नेक्स्ट बघा, दे डाय देअर लार्वी आफ्टर मेटामॉर्फोसिस रिटर्न टू ओशन. देअर लार्वी after metamorphosis they return to ocean. ओके, तर त्यांनी स्पॉनिंग केलं, लार्वी एग ले केले फ्रेश वॉटर मध्ये, एग ले केले, स्पॉनिंग झालं, हॅच झालं एग की ती मदर जी आहे तिची डेथ होते आणि तो जो लार्वी आहे त्याचं मेटामॉर्फोसिस होतं, म्हणजे तो हळूहळू अडल्टमध्ये डेव्हलप व्हायला लागतो. आणि त्याची डेव्हलपमेंट झाली, मेटामॉर्फोसिस झालं की तो जो लार्वी आहे, तो जो डेव्हलप ऑर्गॅनिझम आहे तो फ्रेश वॉटरमधून मरीन वॉटरकडे मायग्रेट करायला सुरुवात करतो. सो हे फ्रेश वॉटरमध्ये राहत नाही, पण त्यांना फ्रेश वॉटरची स्पॉनिंगसाठी गरज पडते, त्यामुळे इथे एक्सक्लुझिव्हली मरीन हा वर्ड यूज केलेला आहे. ओके, आणि याचे एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल पेट्रोमायझॉन. ओके, पेट्रोमायझॉन which is also known as lamprey. मुलांनो सगळे नेम लक्षात ठेवा. पेट्रोमायझॉन it is also known as lamprey. Myxine it is also known as hagfish. बघा हॅगफिश, याच्याही नेम मध्ये फिश आलं, इथं कन्फ्यूज होऊ शकतो आपण, हा फिश आहे का फिश नाही आहे. सायक्लोस्टोमाटामधला मिक्सिनलाच हॅगफिश म्हटलं जातं आणि दुसरा जो दिलेला आहे तो पेट्रोमायझॉन ज्याला लॅम्प्रे असेही म्हटलं जातं. काल आपण युरोकॉर्डेट आणि
याचे हे एक्झाम्पल बघितले. तुम्हाला आठवतात का बघा, युरोकॉर्डेटामध्ये ॲसिडिया, साल्पा, डॉलिओलम, थर्डमॅनिया यासारखे एक्झाम्पल बघितले आपण. आणि सेकंडचं बघितला सेफॅलोकॉर्डेटा. एकच एक्झाम्पल सांगितलं. कुठलं सांगितलं रे? विच इज नोन ॲज अँफिऑक्सस ऑर लँडस्लेट. अँफिऑक्सस किंवा लँडस्लेट हे जे एक्झाम्पल आहे ते आपण सेफॅलोकॉर्डेटमध्ये बघितलं. आणि आता सायक्लोस्टोमाटामध्ये दोन सांगितले, पेट्रोमायझॉन आणि मिक्झिन. पेट्रोमायझॉन इट इज ऑल्सो नोन ॲज लॅम्प्रे और मिक्झिन इट इज ऑल्सो नोन ॲज हॅगफिश. सो रिमेंबर दी एक्झाम्पल. सगळे एक्झाम्पल, सगळे नेम लक्षात ठेवायचे. इथून पुढे ऑर्गॅनिझम तुमच्या ओळखीचे आहेत, पण सगळ्यांचे डबल डबल नेम आहेत, तर तिथून पुढे पुन्हा कन्फ्युजन होतं. ठीक आहे, रायटिंग कंप्लीट झालं की सांगा. ठीक आहे, पुन्हा एकदा सगळ्यांना सांगते, टॉपिक रीड करा, सगळे एक्झाम्पल लर्न करा. टॉपिक 2-3 दिवसात संपेल, तर 3 दिवसांनी पुन्हा मी तुम्हाला लेक्चर सगळ्या टॉपिकवरती समराइज लेक्चर घेणार आहे, ज्याच्यामध्ये मी मॅक्झिमम ऑर्गॅनिझमचे पिक्चर तुम्हाला दाखवेल, म्हणजे एक्झाम्पल लक्षात ठेवायला मदत होईल. आणि मग आपण याच्यावरती टेस्ट घेऊया. लिहून झालं का सांगा मला. येस. Okay, now see next we are going to start fish हा जो क्लास आहे, पायसेस जो क्लास आहे, कोणाचा? ग्नाथोस्टोमाटाचा पहिला क्लास पायसेस. तर तो आपण स्टार्ट करणार आहोत. पायसेसमध्ये पायसेसचा सुपर क्लास आहे, त्याच्यामध्ये कॉन्ड्रिक्टाइस आणि ऑस्टिक्टाइस असे दोन येतात. सो त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट बघा, जर दोन्ही आपण डिस्ट्रीब्युशन फॉर्ममध्ये बघितले तर लक्षात ठेवायला मदत होते. आणि यांच्या डिस्टिंग्विशन वरतीच मॅक्झिमम नीटला क्वेश्चन विचारले जातात. सो बघा, फर्स्ट जो क्लास आहे कॉन्ट्रिक्टाइस, आणि सेकंड आहे या दोन क्लासमध्ये हा डिवाइड झालेला आहे. कोण? पायसेस. आता देताना फक्त सुरुवातीला कॉन्ड्रिक्टाइसचे आणि नंतर ऑस्टिक्टाइसचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले, पण आपण सायमल्टेनियस दोन्ही पण बघूया. एक पेजभर चार्ट होईल, पूर्ण पेज याच्यामध्ये जाणार आहे तुमचं. सो त्या पद्धतीने तयार करा, किंवा अर्ध्या पेजमध्ये झालं तरी नेक्स्ट पेजवरती पुन्हा असं चार्ट तयार करा. आणि सगळे फीचर्स व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण या डिस्ट्रीब्युशन फीचरवरतीच नीटला MCQ विचारले जातात. सो कॉन्ड्रिक्टाइस याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट होता, त्याच्या नेमवरून आपण लिहूया. कॉन्ड्री म्हणजे कार्टिलेज आणि थाईस मीन्स फिश. सो हे जे फिश आहेत हे कार्टिलेजिनस फिश आहेत. ओके, कार्टिलेजिनस फिश, त्यांचे एंडोस्केलेटन जे आहे ते कार्टिलेज पासून बनलेले असतात. आणि त्यानंतर नेक्स्ट दुसरे जे आहेत ते ऑस्टिक्टाइस. सो ऑस्टिक्टाइस मध्ये जे एंडोस्केलेटन आहे हे बोनी सुद्धा असू शकतं आणि कार्टिलेजिनस सुद्धा असू शकतं. So mostly the endoskeleton is bony, hence they are known as bony fish. यांना bony fish असं म्हटलं जातं आणि याला कार्टिलेजिनस फिश म्हटलं जातं, कारण याचं एंडोस्केलेटन फक्त कार्टिलेजचं बनलेलं आहे आणि याचं एंडोस्केलेटन मोस्टली बोन्स पासून बनलेले आहे. hence they are known as bony fish. ओके, यानंतर नेक्स्ट बघा, हे जे ऑर्गॅनिझम आहे कॉन्ड्रिक्टाइस, दे आर मरीन फिश, म्हणजे हे फक्त आपल्याला मरीन वॉटरमध्येच पाहायला मिळतात. सो दीज आर दी मरीन फिश, फक्त मरीन वॉटरमध्ये पाहायला मिळतात. पण ऑस्टिक्टाइस जे आहेत हे मरीन ॲज वेल ॲज फ्रेश वॉटर, त्या दोन्ही टाईपच्या वॉटरमध्ये आपल्याला ऑस्टिक्टाइस जे ते पाहायला मिळतात. दोन्ही टाईपच्या वॉटरमध्ये हे प्रेझेंट असतात. त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स बघा, माउथ इज लोकेटेड व्हेंट्रली. माउथ इज लोकेटेड व्हेंट्रली आणि याचं जे माउथ आहे इट इज लोकेटेड टर्मिनली. माउथ इज लोकेटेड
टर्मिनली. ओके, आता याचा अर्थ काय बघा. समजा जर असा फिश असेल तर यांचा माउथ कॉन्ट्रिक्टाईलचा माउथ खालच्या बाजूला असतं. येस, या पद्धतीने ही खालची बाजू म्हणजे त्यांची वेंट्रल साइड आहे, ही पाठीची बाजू म्हणजे डॉर्सल साइड आहे, अँटेरियर आणि पोस्टीरियर. सो यांचं जे माउथ आहे ते खालच्या बाजूला आहे, वेंट्रल साइडला. आणि हे जर तुम्ही ऑस्टिक थाईज जर बघितले तर ऑस्टिक थाईज मध्ये टर्मिनली म्हणजे टोकाला, त्यांच्या बॉडीचे हे जे टोक आहे त्या टोकाला त्यांचं माउथ प्रेझेंट असतं. सो हा डिफरन्स आहे त्यांच्या माउथच्या पोझिशनमध्ये. तीन डिफरन्सेस समजले का. कॉन्ट्रिक्ट थाईज मीन्स कार्टिलेजिनस फिश, ऑस्टिक थाईज मीन्स बोनी फिश, ऑस्टिन बोन अँड इक्थाइज फिश. ओके, कॉन्ट्रिक्ट थाईज मरीन वॉटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शार्क सारखे ऑर्गॅनिझम तुम्ही बघितले असते तर त्या ऑर्गॅनिझमचं माउथ बघा, त्याचे ड्रॅगन लाईक टीथ वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. जर तुम्ही चॅनल्स ॲनिमल चॅनल्स वगैरे बघत असाल तर खालच्या बाजूला माउथ असतं त्यांचं आणि हे जे आहे यांचं माउथ टर्मिनली असतं. हे शक्यतो मरीन वॉटरमध्येच पाहायला मिळतात आणि ऑस्टिक थाईज मरीन ॲज वेल ॲज फ्रेश दोन्ही टाईपच्या वॉटरमध्ये पाहायला मिळतात.